नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न आवडत असतील तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल आणि लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, कारण 8च्या 8 जे प्रश्न असणार आहेत ते महत्त्वाचे आणि IMP माहितीसोबत कव्हर करून घेणार आहोत. पहिलाचा प्रश्न आहे, सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक 2026 हे लोकसभेत कोणी सादर केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. सध्या जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे भारतामध्ये, तर त्यानंतर हे बिल आणणं गरजेचं होतं. आणि हे बिल कोणी आणलेलं आहे, कोणी सादर केलेलं आहे, ज्यावर महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. CJPचं आंदोलन असेल, सोनम वांगचुकचं उपोषण असेल, तसेच जेन झेड यांचं जे काही आंदोलन असेल, तर त्यानंतर जे काही भारतामध्ये परिस्थिती निर्माण झाली, तर त्यासाठी हे बिल सध्या लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे. त्याचं नाव आहे सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक 2026. तर ते सादर केलेलं आहे पर्याय क जितेंद्र जोशी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे जे काही बिल आहे तर ते सादर केलेले आहे. कुठे? तर लोकसभेमध्ये. तारीख आपण पाहिली तर 27 जुलै 2026. 27 जुलै 2026ला हे बिल लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेले आहे. सादर केलेले आहे जितेंद्र सिंह, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे सध्या कामकाज या बद्दलचं पाहत आहेत. यामध्ये काही तरतुदी आहेत. हे बिल जे सादर केलेले आहे त्यामध्ये काही तरतुदी आहेत, त्या पाहूया. 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, त्यानंतर संघटित गुन्ह्यांसाठी 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड, अशा दोन महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सर्व प्रकरणांचा तपास हा 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे. खटल्याचा निकाल हा 3 महिन्यात लागण्यासाठी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट आपण त्याला म्हणतो. केंद्र सरकारला आवश्यकतेनुसार विशेष तपास पथक STF स्थापन करण्याचे अधिकार देखील यामध्ये समाविष्ट असणार आहेत. हा झाला पहिला प्रश्न. यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये कदाचित विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न आहे, ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मीराबाई चानूने वेट लिफ्टिंगमध्ये कोणते पदक जिंकले? प्रश्न हा महत्त्वाचा विचारला जाणार, 100% गॅरंटी. थोडीशी माहिती पाहूया. हे जे काही ग्लासगो या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत, हा एक इथे प्रश्न कव्हर झाला बघा. सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या 2026 आयोजित आहेत तर त्या कोणत्या ठिकाणी आहेत? तर ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये मीराबाई चानू, ज्या वेटलिफ्टर आहेत बघा, भारोत्तोलक ज्याला आपण म्हणतो, तर त्या मीराबाई चानू यांनी या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. थोडीशी माहिती. मीराबाई चानू मणिपूर राज्याशी संबंधित आहेत. एक प्रश्न इथे कव्हर झाला. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. मराठीत भारोत्तोलक त्याला म्हटलं जातं. दुसरा प्रश्न इथे कव्हर झाला. त्यांनी कोणते पदक पटकावलेले आहे? तर सुवर्ण पदक पटकावलेला. हा प्रश्न तिसरा त्या ठिकाणी कव्हर झाला. त्यांना 2 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये पद्मश्री आहे आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2018 हे 2 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. चौथा प्रश्न इथे कव्हर झाला. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये किती किलो वजनी गटात भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले? तर 48 किलो वजनी गटात त्यांनी सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे. हा प्रश्न 5वा या ठिकाणी तयार झाला. इथे प्रश्न विचारला जाईल, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतासाठी 2026 मधील पहिलं सुवर्ण पदक हे कोणी जिंकून दिलं? हा 6वा प्रश्न या ठिकाणी कव्हर होतो, ज्याचं नाव आहे मीराबाई चानू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पहिलं सुवर्ण पदक हे मीराबाई चानू यांनी जिंकून दिलं असून, या स्पर्धेतील पहिलं पदक जर आपण पाहिलं तर ते झंडू कुमार यांनी जिंकून दिलेले आहेत. दोन्ही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मीराबाई चानू यांचं हे सलग 3रं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील सुवर्ण पदक असणार आहे.
सलग 3 वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचलेला आहे. त्या 3 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जर आपण पाहिल्या तर पहिली होती 2018 साली गोल्ड कोस्ट या ठिकाणी आयोजित होती, ज्या ठिकाणी सुवर्ण पदक प्राप्त आहे. त्यानंतर 2022 साली बर्मिंगहॅम त्या ठिकाणी आयोजित स्पर्धा, त्या ठिकाणी देखील सुवर्ण पदक. आणि आता 2026 ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी जे आयोजित आहे स्पर्धा, तर त्या ठिकाणी देखील सुवर्ण पदक हे प्राप्त झालेले आहे मीराबाई चानू यांनी. एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे जे काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत बघा, तर त्या दर किती वर्षांनी आयोजित केल्या जातात? तर यातील फरक जो आहे बघा आपल्याला दिसून येईल, तर दर 4 वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन हे करण्यात येत असते. तिसरा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. केन बेतवा नदी जोड प्रकल्पाविरोधातील आदिवासींचे आंदोलन, ज्याला नाव आहे बघा चित्ता आंदोलन, हे कोठे सुरू आहे? सध्या सुरू आहे बघा चित्ता आंदोलन. हे कोणत्या ठिकाणी सुरू आहे आणि कशासाठी सुरू आहे ते देखील या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. उत्तर पाहूया. छतरपूर, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील छतरपूर या ठिकाणी केन बेतवा नदीजोड जो प्रकल्प आहे, तर त्या विरोधामध्ये आदिवासींचे एक आंदोलन सुरू आहे, ज्याचं नाव आहे चित्ता आंदोलन. हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये अवश्य पडेल. प्रश्न महत्त्वाचा आहे. हे जे काही सुरू आहे तर ते छतरपूर, मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू आहे. ठिकाण आपण पाहिलं तर बराना नदी, केन नदीची उपनदी, छतरपूर जिल्हा, मध्य प्रदेश या ठिकाणी हे सुरू आहे. आंदोलन जर आपण पाहिलं तर केन बेतवा नदीजोड प्रकल्पाविरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक नदी किनारी चित्ता बांधून त्यावर झोपलेले आपण त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे त्या ठिकाणी जी नदी आहे तर त्या नदी किनारी चित्ता बांधून त्यावर झोपलेले आपल्याला आढळून येतात हे आंदोलक. केन बेतवा नदीजोड प्रकल्पासाठी दौधन धरण बांधले जात आहे आणि या धरणामुळे त्या ठिकाणचे जे काही गोंड व कोल आदिवासी जे आहेत बघा, तर त्यांची गावे ही पाण्याखाली जाणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी विरोध हा दर्शवला जात आहे. घोषणा काय आहेत? न्याय दो या मार दो, अशा त्या ठिकाणच्या घोषणा आहेत. यावर एक प्रश्न विचारला जाईल, महत्त्वाचा आहे. घोषणा कोणती होती? तर न्याय दो या मार दो अशी घोषणा त्या ठिकाणी आहे. केन बेतवा हा भारतातील पहिला नदी जोड प्रकल्प आहे. इथे देखील प्रश्न आपला कव्हर होऊन जातो. पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प येतो. कशामध्ये? तर पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये. आता प्रश्न इथे विचारला जाईल, पन्ना व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. चौथा प्रश्न, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF चा स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर CRPF तर हा 27 जुलै. 27 जुलैला बघा CRPF स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे, केंद्रीय राखीव पोलीस बल. याचे महासंचालक कोण आहेत? ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सध्या महासंचालक आहेत. स्थापना जर आपण पाहिली तर 27 जुलै 1939 रोजी ब्रिटिश काळात क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर याचे नाव बदलून केंद्रीय राखीव पोलीस दल ठेवण्यात आले. याचं मुख्यालय आपण पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी CRPFचं मुख्यालय आहे. नियंत्रण कोण ठेवते? तर हे जे काही दल आहे तर ते भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. पाचवा प्रश्न आहे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तळागाळातील डिजिटल निर्मात्यांना प्रोत्साहन देणारा कोणता देशव्यापी उपक्रम हा सुरू केला आहे? तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तळागाळातील डिजिटल निर्मात्यांना प्रोत्साहन देणारा जर देशव्यापी उपक्रम आपण पाहिला तर त्याचं नाव आहे पर्याय क जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज. जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज हा उपक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तळागाळातील डिजिटल निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला आहे. कोणी सुरू केलेला आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने. उपक्रमाचं नाव काय आहे? जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज. हा उपक्रम वेव्स OTT वरील माय वेव्स या प्लॅटफॉर्मवर चालवला जातो. उद्दिष्ट काय आहे यामागचं? तर नागरिकांना आणि तरुणांना त्यांच्या जिल्ह्यांतील संस्कृती, वारसा, इतिहास आणि पर्यटन यावर 1 ते 3 मिनिटांचे छोटे व्हिडिओ बनवून सादर करण्याचे आमंत्रण देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. 6वा प्रश्न आहे, पेट्रोलमध्ये
20% इथेनॉल मिश्रणाच्या E20 धोरणाविरोधात उभी राहिलेली एक डिजिटल आणि सोशल मीडिया मोहीम ही कोणती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. जसं पेपर फुटी विरोधात एक आंदोलन झालं, तसं आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाविरोधात एक उभी राहिलेली एक डिजिटल आणि सोशल मीडिया मोहीम आहे. यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं नाव आहे E20 जनता पार्टी. जशी कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाली, तशी आता E20 जनता पार्टी देखील सोशल मीडियावर तयार होत आहे. ती कशासाठी? तर जे काही पेट्रोलमध्ये 20% जे काही इथेनॉल मिश्रण आहे, तर या मिश्रणाच्या धोरणाविरोधात उभी राहिलेली एक डिजिटल आणि सोशल मीडियावरील ती मोहीम आहे, जिचं नाव आहे E20 जनता पार्टी. मागण्या काय आहेत? तर वाहनधारकांकडून 100% शुद्ध पेट्रोलच्या पर्यायाची मागणी ही त्या ठिकाणी होत आहे. शुद्ध पेट्रोल हा आमचा हक्क ही या मोहिमेची मुख्य टॅग लाईन आहे. टॅग लाईन विचारली जाऊ शकते या E20 जनता पार्टीची. तर आहे शुद्ध पेट्रोल हा आमचा हक्क ही त्या मोहिमेची टॅग लाईन आहे. 7वा प्रश्न आहे, इंडियन आयडल 16 किंवा 16चे विजेते खालीलपैकी कोण ठरलेले आहेत? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. इंडियन आयडल 16चे विजेते जर आपण पाहिले तर ज्योतिर्मयी नायक. ज्योतिर्मयी नायक ही विजेती ठरलेली आहे इंडियन आयडल 16 जे सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. आवृत्ती किती होती? 16वी आवृत्ती होती. विजेती आहे ज्योतिर्मयी नायक, जी ओडिसा या राज्याशी संबंधित आहे. पुरस्कार रक्कम आहे 20 लाख रुपये व ट्रॉफी. आणि रनर अप कोण ठरलेला आहे? तर तनिष्क शुक्ला हा त्या ठिकाणी रनर अप ठरलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, लाफ्टर शेप्स 3 चे विजेते खालीलपैकी कोण ठरले आहेत? लाफ्टर शेप्स 3 चे विजेते जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी जन्नत जुबेर आणि अली गोनी. जन्नत जुबेर आणि अली गोनी हे त्या ठिकाणी विजेते ठरले आहेत, म्हणून आपलं पर्याय ड योग्य उत्तर असणार आहे. ए व ब, अ व ब किंवा ए व बी हे जे काही दोन्ही पर्याय आहेत, तर ते त्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. या दोघांनी लाफ्टर शेप्स 3 चे विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेले आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा होता. व्हिडिओ ज्यामध्ये आपण महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर नक्की करायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल हे आपल्याला जॉईन करायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी या YouTube चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.